हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सीमा शेलार व्लॉग. मी तुमच्यासोबत आज माझं संध्याकाळचं 4 तर रात्रीचे 10 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पूर्ण बघा. इथं मी चहा करत आहे, कारण की आज चिरागचे पप्पा लवकर घरी आलेले म्हणून चहा बनवत होते. आणि त्यांना असा साधा चहा नाही आवडत, असे भरपूर मसाले टाकून आवडतात. म्हणजे वेलची, जायफळ, काळे मिरे, लवंग असं सगळं टाकून मग चहा बनवते. मी तो थोडाच घेते, कारण की मला तो खूपच असा तिखट लागतो आणि त्यांना तिखट चहा आवडतो. खरं तर थोडं उन्हाळ्याच्या एवढा तिखट नाही प्यायला पाहिजे, पण त्यांनी घेतला तर मग ते असेच चहा घेतात. आणि जे इंडक्शनचं चालू आहे ना, ते मला खूपच असं त्रासदायक वाटतं आहे. कधी गॅस येईल असं वाटतं आहे. आणि इथं थोडीशी बाहेर गेली मी, तेवढ्यातच चहा पूर्ण वतला आणि इंडक्शन बघू शकता तुम्ही पूर्ण भरला. मला नाही वाटत की हा इंडक्शन जास्त दिवस मी टिकू देणार आहे, कारण की माझं रोजच असं चाललेलं असतं आणि ते कधी थांबणार आहे ते माहीत नाही आणि कधी गॅस येईल तेही माहीत नाही आणि भरपूर असं स्ट्रगल असतं. ते स्ट्रगल देखो मैं कैसा टैटू बनवा कर आई हूँ। ये क्या बनवाया है, मैं इसको जल्दी धो कर आती, पर मैंने ये टैटू बनवाया है माँ। तुझे बिल्कुल शर्म है, हाथ से निकल गई है तू। कितने का बनवाया है? 5,000 का बनवा कर आई हूँ। इन्हें मेरे का राशन आता, सरकारी नौकरी भूल जाना, कोई तुमसे शादी नहीं करेगा। आवाज समझे पापा से, आज रात को बच के रहना। ओके माँ। आणि हे जे मॅडम बोलल्यात ना, ते सगळं मोबाईलमधून शिकलेले आहेत. अजिबात स्कूलमधलं काही याच्यातून काहीच नाही आहे. स्कूलमधलं शिकायला त्यांना 1-1 तास लागतो आणि त्याच्यात आपले 1-1 तास जाता आणि आपल्याला धरून बसावं लागतं आणि 4-4 वेळा सांगावं लागतं की असं बोल तसं बोल. आणि हे जे मोबाईलमध्ये बघतात ना, याला 1 मिनिटही नाही लागत त्यांना शिकायला. बघतात आणि तसं सेम टू सेम बोलायला लागतात. आजकालच्या मुलांना तर काय शिकवायचं आणि काय सांगायचं काहीही समजत नाही. इथं मी जे दुपारी भांडे घासते ना, टिफिन येतात, मग काहीतरी दुपारचे राहिलेले असतात, चहा पाण्याचे भांडे असतात, ते सगळे रचून घेते, जेणेकरून ते डालकं खाली होईल. तुम्ही काय म्हणता माहीत नाही, आमच्या तिथं भांड्यांचं डालकंच म्हणता. आणि ते सगळं मी खाली करून घेते. नंतर ते आपोआप परत संध्याकाळी भरतंच. आणि हे दिवसातून मी कितीदा खाली करत असेल आणि कितीदा भरत असेल माहीत नाही मला. आणि मला हे भांडे रचायला खूपच कंटाळा येतो. आणि ठीक आहे, ट्रॉल्या आहेत म्हणून एवढा पसारा नाही दिसत. ट्रॉल्यांमध्ये भरपूर भांडी येऊन जातात. या ट्रॉल्या मला खूप आवडतात. रॅकची गरज नाही पडत आणि असं व्यवस्थित भांडेही राहतात. जास्त भांडी खराबही नाही होत. 2 महिन्यातून सगळे भांडी काढायला घेतली तरीही व्यवस्थित राहतात. एवढी धूळ दिसत नाही. सगळं मी आवरून घेतलं आणि किचनही पुसून घेतला. मला आज तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करायची आहे, ती म्हणजे अख्खा मसूरची. तुम्ही कसे बनवता तेही मला सांगा आणि मी कसे बनवले तेही सांगा. ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि मी इथं कपडे काढायला घेतले. 5-6 वाजेपर्यंत मग कपडे पूर्ण सुकून जातात आणि मी ते व्यवस्थित काढून घेते. मला मदत कर. कपडे गड्या घालायची मदत कर. काय येतं मग तुला?
ही जी गॅलरी बघताय ना तुम्ही, ही बाहेरची आहे आणि इथं खूपच अशी धूळ येत राहते. म्हणजे मी रोजच धुते आणि रोजच ती धूळ येते. रस्त्यावर घर आहे म्हणून खूपच धूळ येत राहते. आणि हा भरपूर असा मोठा हॉल आहे या घराचा. आणि किचन असा अटॅच आहे त्याला, अशी भिंत असते एखाद्या किचनला, असं नाही आहे, मोकळं आहे किचन. आणि हॉल खूपच मोकळं वाटतं आणि किचन तर पूर्ण असा फर्निश केलेला आहे. जेव्हा आम्ही हे घर बघितलं ना, मला हे घर खूप आवडलं. म्हणजे असे भरपूर आम्ही घरं पाहिले, पण भरपूर मोठे मोठे होते. गोदऱ्यामध्ये तुम्हाला 3 BHK 4 BHK 6-7 हजारात आरामात मिळतो. आणि असं सगळं सामानही असतो त्यांचा, फर्निच असतो पूर्ण. डायनिंग टेबल असो, TV असो, फ्रीज असो, सगळं तुम्हाला मिळू शकतं गोदऱ्यामध्ये. एवढा काही घरांचा रेट जास्त नाही आहे. रेंट म्हणजे ते खूप असे 6-7 हजारामध्ये तुम्हाला मोठे मोठे घरं मिळतील. आणि मी आधी जे घरात राहायची ना, ते 2 BHK घर होतं आणि एवढं मोठं होतं ते घर की मी आवरत मला दुपारचा 1 वाजायचा. आणि संध्याकाळी मुलांनी जर पसारा केला, मग मी ते दिवसभर मी ते घर आवरतच राहायची. असं काहीसं होतं. हे थोडंफार कमी आहे, याला पटकन आवरलं जातं. या घरात एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे धुळीचा. धूळ खूप येत राहते आणि आमचा दरवाजा दिवसभर उघडा असतो, कारण की असे मस्त उजेड पडतं. आणि मला दरवाजा बंद करून घरात कोंबून ठेवलेला अजिबात आवडत नाही. आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझे सगळे कामं होऊन जातात. आणि फ्रेश झाल्यावर मी व्यवस्थित देवपूजा करून घेते. सकाळी कधी कधी टळून जातं दिवा लावणं, देवपूजा करणं, पण संध्याकाळी नाहीच होत असं कधी की देवपूजा नाही केली. आणि देवपूजा करता करता लाईट गेली आणि ते लाईट गेल्यानंतर खूप छान असा देवारा दिसत होता. ते मी तुमच्यासोबतही शेअर करायची आणि 7 वाजेची जी लाईट गेली ती चक्क 9ला आलेली. आणि मी तुमच्यासोबत 4 तास रात्रीचा 10 वाजेपर्यंतचा रुटीन शेअर करणार होती. ते आता किती वाजता माहीत नाही. आणि मी इथं अख्खा मसूर शिजवून घेतला, म्हणजे कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या लावून घेतल्या. आणि याचीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार गेली होती. 7 वाजता मी देवपूजा करायला बसते, तेव्हाच बरोबर लाईट गेली. आणि मी तुम्हाला बोलली होती की मी 10पर्यंत माझं रुटीन शेअर करणार आहे. तर आता 9 वाजले. 9 वाजेपर्यंत आमचं ऑलमोस्ट जेवण होऊन जातं. पण मी आत्ता स्वयंपाक करायला घेते, कारण की गॅसही संपला आहे माझा आणि इंडक्शनसाठी मी वाट बघत होती. जर लाईट गेली पण नसती तरी मी गॅसवर स्वयंपाक करून घेतला असता, पण इंडक्शनमुळे मला स्वयंपाकही थांबवून घ्यावा लागला. तर आता मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते, ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी चपात्या बनवणार होती, पण आता माझ्याकडे ते एवढं टाईम पण नाही आहे आणि पोरांनाही भूक लागली, म्हणून मी आता भातच लावते. आणि जी अख्खा मसूरची मी भाजी बनवते त्याची तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तरी तर मी अख्खा मसूर शिजवून घेतला आहे कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून. 2 कांदे चिरलेत बारीक आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. एवढंही असलं तरी तुम्ही अख्खा मसूर व्यवस्थित अशी भाजी बनवू शकता. याच्यात टमाटा ते काय ॲड करायची गरज नाही, याच्यानेही खूप चांगली भाजी बनते. तर याच्यात पॅन ठेवला आहे मी, त्याच्यात आपण तेल ॲड करू. याच्यात तेल टाकू. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल ॲड करू शकता, पण कमीच वापरा तेल. थोडीशी मोहरी, तेल गरम झाल्यावर मोहरी टाका. थोडंसं जिरं. थोडा फुल करते मी इंडक्शन. आणि मग याच्यात लसूण घाला. लसूण जास्त करपू देऊ नका, म्हणजे त्याचा टेस्ट खराब लागणार नाही अख्ख्या मसूरची. लगेच त्याच्यात कांदा ॲड करा. हातानेच करते.
आणि कांदा मी फक्त असा मऊ होऊ दिला आहे, लाल नाही होऊ दिला. आणि याच्यात मी अजिबात मीठ नाही घातलेलं आहे. हे काळजी घ्या की कांद्यात तुम्ही अजिबात मीठ नका टाकू. आपल्याला याच्यात जो आपण खायचा सोडा यूज करतो तो मी याच्यात यूज करणार आहे, म्हणून तुम्ही आधी याच्यात मीठ नका घालू. आणि खायचा सोडा फक्त चुटकीभर टाका, जास्त नका टाकू. आणि याला मिक्स करून घ्या. मसाले ॲड करू. साधेच मसाले असतात, काही तुम्हाला जास्त व्हरायटीज घ्यायची गरज नाही मसाल्यांची. आपल्या घरगुती मसाल्यांनीही छान लागते ही भाजी. मी एक चम्मच चटणी घातली आणि दुसरी ही मी घरची चटणी आहे आणि ही विकत घेतली, ज्याच्याने कलर चांगला येतो. आणि हा आमचा घरचा मसाला, काळा मसाला, जो तुम्हाला जेवढा वाटला तेवढा तुम्ही टाकू शकता. याला मस्त असं परतून घेऊ. मी अजूनही याच्यात मीठ नाही घातलेलं. सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्या. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तेवढा तुम्ही याच्यात मसाला टाकू शकता. आणि हे सगळं परतून झाल्यावर मग याच्यावर तुम्ही चवीनुसार मीठ टाका. खूप छान वास येतोय भाजीचा, असं मसाल्यांचा, आणि मस्त तरीही सुटली आहे. आता थोडीशी हळद मी विसरली, ते ॲड करू. नॉर्मलच टाकले मी हळद, जास्त नका टाकू. आणि मग याच्यात आपण जो आपण मसूर शिजवून घेतला होता, मसूर, तो आपण याच्यात ॲड करू. याला मस्त थोडंसं शिजवून घेऊ. बंद करा. तर मी याच्यात जो सोडा ॲड केला तो का केला, आपण ढाब्यामध्ये जेवायला जातो, हॉटेलमध्ये जेवायला जातो, जे आपल्याला टेस्ट लागते ना ती या सोड्यामुळेच लागते. आणि आपल्याला जर घरी अख्खा मसूर बनवायचा असेल आणि तुम्हाला हॉटेलची टेस्ट पाहिजे असेल ना, तर तुम्ही सोडा ॲड करा, म्हणजे सेम तशीच चव तुम्हाला घरी मिळू शकते. आणि त्यांचं हेच असतं की ते सोडा ते वापरून आपल्याला अशी वेगळी टेस्ट देण्याचा प्रयत्न करता, जे आपल्याला माहीत नसतं. आपण साध्याच भाज्या बनवतो, कांदा टाकतो किंवा त्यांचं पेस्ट बनवून टाकतो आणि विचार करतो की ढाबा स्टाईल येईल. पण अशा काही त्यांचे टिप्स असतात जे आपल्याला माहीत नसतात. आणि म्हणून मी हे सोडा याच्यामुळे ॲड केला आहे. तुम्हाला जर हॉटेलसारखी भाजी खायची असेल सोडा नक्की ॲड करा. टमाटा वगैरे असं काही ॲड करायची गरज नाही, एवढं काय लागत नाही या भाजीला. नॉर्मल थोडेसे कांदे आणि लसूण राहिला तर भरपूर होतं. आणि घरगुती मसालेही टाकले तरी मस्त अशी चव येते भाजीला. ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकता. आम्ही जास्त चपातीसोबतच खातो अजूनपर्यंत, चपातीसोबत. पण आज मी भात लावणार आहे, कारण आज खूप उशीर झाला आहे आणि मला आता अजिबात चपात्या बनवायच्या नाही आहेत. बघू आता पोरं खाता की नाही भातासोबत. त्यांना तर भातासोबत भाजी आवडत नाही. त्यांनी सांगितलं तर मला 2 चपात्या कराव्याच लागतील, पण तरीही मी आता प्रयत्न करते की त्यांना भातासोबत भाजी खाऊ घालून देते. तर अशी काही भाजी बनलेली आहे. आता मी भात तर आता भात लावला आहे मी. आणि हा भात कधी होईल असं मला वाटतं आहे, कारण की खूपच भूक लागली आहे. 10 वाजेपर्यंत नाही, 9 वाजेपर्यंत आमचं जेवण होऊन सगळं आवरलं जातं. लाईट बंद होऊन आम्ही झोपायला चालले जातो. पण आज आम्ही 10 वाजता जेवायला बसू. खूपच असं खूप लेट झालं आहे असं वाटतं आहे आज. एवढा लेट नाही होता आम्हाला रोज. आमचे जेवणं लवकर होता, 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत होऊन जाता. पण लाईटने खूपच आज धोका दिला मला. आणि माझा शूटही राहिला, सगळंच राहिलं. मी सगळं शूट करणार होती व्यवस्थित, कांद्यापासून तर लसूणपासून सगळं तुम्हाला टिप्स देणार होती सगळ्या, पण त्या सगळ्या राहिल्या. आणि ते लाईट गेली तेव्हाच मी सगळं करून ठेवलं. पहिलेच कांदे ते कट करून ठेवलं, लसूण करून ठेवला. पटकन भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून बघा. कशी वाटली तेही सांगा मला कमेंटमध्ये. आणि भात शिजल्यावर जेवायला बसतो आणि मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.